व्हेरियंट फेम आयकॉन्स फाउंडर अंजली मॅम आणि अथिना म्हणजे जे असोसिएट पार्टनर आहेत फॉर द इव्हेंट, दोघे एकत्र आले. दोघंही एका चांगल्या कॉज साठी यू कम टुगेदर फॉर अ व्हेरी गुड कॉज. तर कॉज काय आहे, कसं हे सगळं ठरलं, सर कसे ऑनबोर्ड आले आणि व्हॉट वॉज अ थॉट बिहाइंड इट? सो येस, इट वॉज रिअली प्राऊड मुमेंट आहेच की आपण 25 वर्षाची हे रौप्य महोत्सवी वर्ष कारगिल विजय दिवसासाठी करत आहोत, त्या सैनिकासाठी करत आहोत. आणि जेव्हा अशा थॉटवर आपण एकमेकांशी संवाद साधतो आणि त्याच वेळेला माझी भेट होते अथिना ग्लोबल लॉजिस्टिक्स बरोबर. विल्फ्रेड सरांबद्दल सांगायचं तर माझ्या या फक्त थॉटला त्यांनी सपोर्ट करण्याचं ठरवलं. इव्हेंट आहेच आणि त्या इव्हेंटमधून आपल्याला काय मिळणार हा भाग दुसरा आहे, पण इव्हेंटमध्ये सपोर्ट करणं हा भाग त्यांना खूप आवडला. मुळात त्याचा कॉज खूप चांगला आहे. आपण काय सोशल कामं करतो ह्यांचा पूर्ण पाठपुरावा घेऊन त्यांनी आपल्याबरोबर व्हॅलियंट फेम आयकॉनबरोबर जुळण्याचा त्यांचा निर्णय ॲज अ असोसिएट पार्टनर म्हणून त्यांनी आम्हाला जो मदतीचा हात दिला. आणि सहकार्य आहेच सर, पण ह्या कॉजला जो तुम्ही सपोर्ट केला तर त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे ॲज अ व्हॅलियंट फेम आयकॉन. कारण लोकांना हे समजावणं हे त्यामागचं जास्त उद्देश होतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या सैनिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण जो जिल्हा सैनिक वेलफेअर हा जो भाग आहे तो सुद्धा विडोजसाठी, त्यांच्या सैनिकांच्या मुलांसाठी ही संस्था काम करत असते आणि अशा जवानांसाठी आपण समोर धावून गेलंच पाहिजे. सो थँक्यू सो मच. आणि आपण एकत्र येऊन खरंच ते आपण सांगू शकतो जे मला खरंच सैनिकाला सांगायचं होतं. सरांना विचारायचं आहे, म्हणजे ऑन द सेम नोट सर, आय एम शुअर यू हॅड युअर रिझन्स, बट व्हॉट वॉज इट दॅट वन पॉइंट वेर यू डिसाइडेड नो वी हॅव टू बी अ पार्ट ऑफ इट? आम्ही सोशल कॉज खूप करतायत. आम्ही मुलांसाठी करतो, आम्ही शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी करतो, ह्या भागात आम्ही करतोच. पण ज्यावेळा अंजली मॅम भेटल्या आम्हाला तर त्यांचं जे कॉज होतं की बाई कारगिल वॉरमध्ये एवढे सैनिक आपले मार्टर झाले, त्यांच्या फॅमिलीना काही सपोर्ट नाही आहे, समथिंग लाईक दॅट टचेस अस. आणि आम्ही हे विचार केलं की बाई आम्हाला पण त्या सैनिकांना किंवा त्यांच्या फॅमिलीला आपण काहीतरी करावं. अँड दॅट इज वेन आम्ही हे विचार केलं की आम्ही ह्या कॉजला आम्ही सपोर्ट करू. दॅट सपोर्ट looks very small compared to what the soldiers have done. पण आम्हाला एक होतं की नाही, आम्ही ह्या कॉजला सपोर्ट केलं पाहिजे अँड इट इज अ गुड कॉज. आणि आम्हाला बघून दुसरे उद्योजक पण येतील पुढे आणि त्यांना पण हे कॉजमध्ये म्हणजे एक भाग घेणं किंवा त्यांचं एक सौभाग्य होणं विल बिकम सच अ बेटर इव्हेंट. अँड पुढे जाऊन ही इव्हेंट मोठी झाली पाहिजे. It can go to a bitter, why just Kargil, it can be other soldiers who have given their lives to the country. And I think it is मला वाटतं एक आपल्याकडनं एक छोटीशी देणगी आहे सोल्जर्सना की वी केअर फॉर यू. वी केअर. अंजली मॅम, अथिना सारखी एक कंपनी जॉईन होते, ऍट द सेम टाइम हा ब्रँड तर मोठा आहे, स्वतःहून एक मोठा ब्रँड आहे. या कॉजला जॉईन झाल्यामुळे त्याचे फायदे आहेत, नो डाऊट. इट्स अ गुड कॉज, सोसायटीला ते देणं लागतात. इज गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, इज गिव्हिंग बॅक टू द नेशन, बट ॲट द सेम टाइम यू आर गिव्हिंग बॅक टू हिज ब्रँड एज वेल. सो हे गिव्ह अँड टेक कसं असतं? सो कॉज हा वेगळा भाग आहे, पण आपल्याकडे बरेच मॉडेल्स जे आहेत ते सुद्धा कोणी सर्व्हिसमॅन आहे, कोणी एंटरप्रेन्युअर्स आहेत, कोणी किड्स आहेत, कोणी टीचर्स आहेत, असे सगळे मॉडेल्स असतात जे इंडियन सिटिझन्स असतात. तेच मॉडेल्स म्हणून आपल्या स्टेजवर रॅम्प वॉक करत असतात. अशा वेळी त्यांच्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी बरोबर त्यांच्या ब्रँडची जबाबदारी ही सुद्धा व्हॅलियंट फेम आयकॉनवर असते. ते करत असलेली प्रत्येक नोकरी किंवा प्रत्येक व्यवसाय हा सुद्धा त्या इव्हेंटच्याद्वारे व्हिजिबिलिटी आणण्याचा आणि त्या ब्रँडचं प्रमोशन जेणेकरून जुळणारा हा प्रत्येक ब्रँड
तोही प्रत्येक लोकांमध्ये आणि घराघरामध्ये पोहोचावा ह्यासाठी वॅलियंट फेम आयकॉन प्रयत्न करत असतो. मी मिलिटरी ब्रॅट म्हणजेच एक सैनिकाची कन्या असल्यामुळे देशसेवा तर आहेच रक्तात, पण ही समाजसेवा प्रत्येकाकडून व्हावी. प्रत्येक वेळी आणि प्रत्येक नात्यामध्ये गिव्ह अँड टेक रिलेशन नाही, पण हा एक आपुलकीचा भाव आहे की जो माणूस आपल्यासाठी पुढे येतो त्याच्यासाठी मलाही कृतज्ञ असणं तितकंच गरजेचं आहे. आणि ही फक्त भावना आहे त्याच्या मागे की येस आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर यू ॲज वेल. आणि ही भावनाच आहे की जो आपण एकमेकांचे ब्रँड्स प्रमोट करायला मदत करतो, जेणेकरून आपल्या सर्वांचाच व्यवसायाला एक गती मिळेल, आपल्या विचारांना एक गती मिळेल आणि एकजूटपणाने येऊन खूप छान समाजवर्ग तयार होऊ शकतो. सो आय होप अथिना की तुम्हाला ह्या माझ्या विचारांचा ब्रँड प्रमोशनसाठी वॅलियंट फेमकडून होणारा फायदा तुम्ही थोडंसं सांगू शकाल तर. बघा, अथिना हे आपल्या सर्कलमध्ये, आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक नोटेड कंपनी आहे. अथिना काय करतो किंवा काय करू शकतो हे आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना माहित आहे, पण इन जनरल लोकांना अथिनाबद्दल कमी माहित. आणि हे माध्यम आहे की लोकांना आपण सांगतोय की बाई एक अथिना सारखी कंपनी आहे जी लॉजिस्टिक्स करते. अँड वाइल दे आर डुईंग लॉजिस्टिक्स they also have a heart and they want to be part of this, and through this Valiant we're also making ourselves known to people as a company which is also socially responsible. सो मला फक्त तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सर, की मुळात वॅलियंट फेम आयकॉन इज नोन फॉर द फॅशन ब्रँड्स. फॅशन ब्रँड्सला मग बऱ्याच जणांचा असा विचार होतो की आर ब्रँड इज नॉट रिलेटेड टू द फॅशन किंवा फेमिनाईन ब्रँड नाही आहे, मग आम्ही कसं जॉईन करू शकतो. सो आय थिंक यू आर द रिअल एक्झाम्पल की नथिंग टू डू विथ द फॅशन आणि आपलं पूर्ण वर्टिकलच वेगळं आहे. तर मग वेअर यू स्टँड की नाही अथिना इथे ह्याच्यासाठी जुळली आहे, कॉस्ट तर आहे पण विजिबिलिटी मला अशीही मिळू शकेल जेणेकरून लोकांना कळेल. बघा, तुम्ही हे रॅम्प वॉक करणार किंवा तुम्ही इव्हेंट करणार, तुम्ही प्रोफेशनल्सला घेत नाहीयेत. करेक्ट. तुम्ही साधारण लोकांना कॉन्फिडन्स देत आहेत की यू कॅन ऑल्सो वॉक द रॅम्प. येस. यू आर ब्रिंगिंग पीपल फ्रॉम देअर होम्स टू से कम अँड वॉक द रॅम्प, ओके, अँड बिकम कॉन्फिडंट. येस. करेक्ट. And I think that is also another way of building confidence. Yes. Okay. प्रत्येक जे मॉडेल आहेत, जे टॉप मॉडेल्स आहेत, they go through a training process. Okay. Here you are bringing simple people and saying you walk the ramp and walk it for a cause. Okay. And through that you are promoting other brands. Okay. So there is a multi facet thing in this. One is you are doing for a cause, you are promoting companies. At the same time, I think you are promoting a confidence in some of these people who have come up and said, yes, let us walk this ramp for a cause. सो येस, आय थिंक सरांनी खूप बेस्ट आणि खूप छान सांगितलं आहे. सो प्लीज कम फॉरवर्ड आणि आपण सगळे एकत्र जुळून या कारगिल विजय दिवसाला एक ट्रिब्यूट देऊया. त्या प्रत्येक सैनिकाला आपल्याकडून एक ट्रिब्यूट जाईल ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे. सो आम्ही वाट बघतोय, तुम्हीही या.